लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात त्यांनी ज्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 एकर जमीन घेतलेली आहे, या ठिकाणी भव्य असं मोठं फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं आहे व या ठिकाणी भव्य असं मंदिर, शिवमंदिर पण त्यांनी बांधलेलं आहे. त्या गावामध्ये आपण आपल्यासोबत त्या ठिकाणचे नागरिक आहे. दादा, किती वर्ष झाले या ठिकाणी ते जे अशोक खरात आहे त्यांनी जमीन घेतलेली, साधारण क्षेत्र वगैरे? साधारण 3ला जमीन घेऊन एक 10-15 वर्ष झाली. 2012च्या दरम्यान मंदिर झालेलं असं. अच्छा. आणि ते मंदिर झालं तर सुरुवातीला गावाचं आहे ना असं नाव कुठंतरी येतंय, आम्हाला आनंद वाटत होता. खरात साहेब तिथं व्यायामाला यायचे. आम्हाला त्यांच्याकडं बघितल्यानंतर असं वाटत नव्हतं का हे बाबा असे पराक्रम करणारे असतील. आमच्या गावातले तरुण मंडळी तिथे जायचे. शिवरात्रीच्या वेळेस गंगेचं पाणी आणून पाणी वाजवत वाजवत त्या मंदिरापर्यंत न्यायचे. आम्हाला एवढं मोठं मंदिर झालं, खूप अभिमान होता. पण बाबांनी आमचा अभिमान खूपच उंचावर नेऊन ठेवला. त्याच्याबद्दल आता आम्हाला शरम वाटायला लागली. आणि अशा बाबाला सरकारी लोकांचा थोडा सपोर्ट होता, त्याच्यामुळं गावातल्या लोकांचं काही चालत नाही. गावातल्या काही लोकांना त्याने खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलबंद करेल आहे. बापरे. आमचेच काही भाऊबंदे खोटे केसेस करून जेरबंद केलं. आणि त्याच्यामुळं कुणी बाबाच्या विषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाही. बाबांनी अशा जमिनी आमच्या गावच्या एखाद्याला घ्यायच्या असेल तर जास्तीची किंमत देऊन अशी माया गोळा केली. अच्छा. तर गव्हर्नमेंटला हा एवढ्या जमिनी घेतो, याच्याकडं पैसा येतो कुठं, याची काही यंत्रणेका काही कल्पना नसते का? कसं काय एवढं याचं होत चाललं? एवढ्या 10 वर्षात याच्याकडं थोडी जमीन होती. आमच्या गावाशेजारीच कांडळवाडीचा आहे. अच्छा. मिरगावमध्ये जमीन, शिर्डीमध्ये, पाथर्डी फाट्याला असतं. न्यूजमध्ये अजून बाकी ठिकाणच्या प्रॉपर्टी येत आहे. एवढी प्रॉपर्टी गोळा करतो, याला इन्कम स्रोत काय आहे नेमका? याचा बिझनेस काय आहे? पैसा कुठून येतो? एवढ्या जमिनी कशा घेतो? आज मिरगावमध्ये आमच्या 10-12 हजार रुपये एकरीचा भाव होता, तो 20-25 हजारावर गेला या बाबाच्या वाढीव किमतीमुळं. अच्छा. हां. आणि बाबाच्या ज्या बातम्या बघतो आम्ही, त्याच्यामुळं आमच्या गावची इज्जत गेली. ही इज्जत त्या मंदिराची नाही गेली पाहिजे. कारण आता ते ईशान्येश्वर मंदिर म्हणजे आमची प्रतिष्ठा झाली. त्या मंदिराची विटंबना होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने याच्यात आहे ना सखोल आम्हाला सहकार्य करून त्या मंदिरात गव्हर्नमेंटने पुजारी ठेवा, नाही तर गावाच्या ताब्यात देऊन गाव तिची पूजा अर्चा करीन. त्या मंदिराची विटंबना झाली नाही पाहिजे, अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. खूप छान मंदिर बघितलं मी. हां. मंदिर खूप छान आहे. खूप आपल्या देशातून बाहेरून लोक येतात, बघण्यासारखं आहे, वातावरण चांगलं आहे. पण बाबांनी असं केलं आहे असं कोणाला स्वप्नात वाटणार नाही. पर्यटकांना थोडं माहिती आहे का बाबा तिकडं काय धंदे करतो. विशेष म्हणजे बाबाकडे अगदी मोठमोठे मंत्री वगैरे या ठिकाणी आले. मी तास ऐकलं अमित शहा पण या ठिकाणी येऊन गेले. कोण आता कोण आम्ही फोटोमध्ये कोण 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 आले? अमित शहा आले, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा तिने त्या मंदिरात पूजा केली आहे. पण मग ते कसे आले का? कलेक्टर बिलेक्टर लोक तर तिथं त्या बंगला बघितला का तुम्ही? त्या बंगल्यासमोर गाड्या राहायच्या, पण कोण येतं आहे? आम्ही आमच्या कामात व्यस्त राहतो. तिथं कायमच्याच गाड्यांची ये जा राहायची, मोठ्या मोठ्या VIP गाड्या. त्याच्यामुळं कोण येतो आहे अशा सर्वसामान्य माणसाला तिथं व्हॅल्यू नव्हतं. आमच्या गावातले एका मोठे हां, गावातल्या एकाही माणसाचं प्रकरण तिने हँडल केलेलं नाही. गावातला कोणी माणूस गेलाय पण नाही. आणि जेव्हा लोकांना माहिती पडलं का बाबा थोडासा असा वेगळा वागतोय, त्याच्यानंतर गावातले लोक तिथं मंदिरात सुद्धा जाणं येणं कमी झालं. कारण आम्हाला तिथं ही कधीची गोष्ट आहे? हे आता 4-2 वर्षापूर्वी आहे ना, गावातले लोक फक्त मग श्रावण सोमवार काय कळलं होतं लोकांना 4-2 वर्षापूर्वी? इथं फक्त मोठ्या लोकांसाठी हे मंदिर. इथं मोठे लोक येणार, तिथं पूजा अर्चा करणार. सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना नाशिकला बोलावणार. आतमध्ये काय काळे धंदे बरं भिंतीत. आता तो बंगला आलिशान, त्या भिंतीच्या आत काय चाललंय कोणाला काय माहिती. म्हणजे सिलेक्शन पण व्हायचं? हां. आणि आता आम्ही तर असं ऐकलं का त्या बंगल्याची झडती घेतल्यानंतर तिथं काही पिस्तूल काडतूसं पण सापडले. कशासाठी वापरत होते? म्हणजे आमच्या गावाची इज्जत कशा प्रकारे गेली, आम्हाला शरम वाटते त्याची. त्यानंतर तो आता जे बाहेरचे लोक, आता काही काही लोक बघायला येतात बघा, काही प्रॉब्लेम अडचणी असले किंवा भविष्य पाहायला येतात, तर या ठिकाणी असं काय काय तो म्हणजे लोक कशासाठी जायचे? नाही, तिथं गावातल्या लोकांचा काही संपर्क नाही. आज बाहेरचे मोठे मोठे लोक राहतात तिथं, आमच्यासारख्याला जाण्याचं काही. त्यांचं काय आता 4 भिंतीत होतं. त्याच्यानंतर त्या लोकांना नाशिकला बोलवलं जातं. नाशिकला त्यांचं मोठं ज्योतिष कार्यालय आहे. त्या कार्यालयातच काय गोष्टी होतात त्या तिकडंच होतं. अच्छा. म्हणजे इथं हे करता, इथून इथं फक्त नंतर देवाच्या नावाने दर्शनासाठी लोक येतात. पण मग इथून जो माणूस त्यांच्या पट्ट्यात बसन तो माणूस नाशिकला बोलावला जातो. म्हणजे जो तप चांगलं करेल, यशस्वी होईल तो ते. आणि ते काय करंगळी कापण्याचे प्रकार वगैरे ते तर आम्ही नवीनच ऐकले, आम्हाला काही निदर्शनात आले नाही. पण मग ती करंगळी कापायचं ते सोमवती अमावस्याला. आता आम्ही ते YouTube न्यूज चॅनलवर बघतोय, अच्छा. ते आम्हाला खूप विचित्र वाटतंय. करंगळी कापायची आणि मग काय?
करंगळी कापून त्याचा काही विधी असतो सोमवती अमावस्येला ही अनामिका अच्छा. ते काय सुषमा अंधारेबाईंनी सांगितलं अनामिकेचा हृदयाशी संबंध असतो त्याने काय वश केलं जातं. आता आम्ही खेड्यातले लोक आहे आम्हाला तिची काय एवढी कल्पना नाही. नाही पण बरीच माहिती तुम्हाला. बरीच माहिती आता मीडियामुळं फेसबुक यूट्यूबमुळं बऱ्याचशा माहिती आता आम्हाला समजा कामाला लागलो आमचे पाहुणे रावळे फोन करतात तुमच्या गावची लय बातमी येते मग आम्ही उचकून बघतो काय बातमी येते तर आम्हाला हे पाहायला भेटतंय. आमच्या गावाचं चांगल्या पद्धतीने नाव नाही झालं पण अशा वाईट पद्धतीने नाव गेलं याचं आम्हाला थोडी शरम वाटते. शरम वाटते ठीक आहे पण दुरून डोंगर साजरे. मी स्वतः ह्या गावात आलो त्यानंतर मला कळालं मला सुद्धा वाटायचं यार खरंच गावाचं काय बा पण गावापासून त्यांचा अंतर बराच आहे मेन म्हणजे गावात आणि ते आणि दुसरी गोष्ट गावापासून अंतर तर बराच आहे परंतु गावातल्या लोकांबरोबर त्यांनी कधी संपर्क ठेवला नाही असं मला ऐकायला भेटलं. नाही स्वतः त्यांनी संपर्क नाही केला पण मग त्यांचे जे माणसं होते ना त्यांना सांगून गावातल्या ग्रामपंचायत मध्ये भरपूर हस्तक्षेप केले. बाप रे बाप. आता आमचे दोन म्हणजे स्वतः येत नव्हते ते पण हा गावात त्यांचे काही माणसं होते ना त्यांच्याकडून हस्तक्षेप व्हायचा. आता आमचे 2 सदस्य 1.5 वर्षात निलंबित झालं होतं त्यांचं काय खोटी काय पोशेडिंगवर खोडाखाड केल्याच्या नावाखाली. बापरे बाप. असे प्रकार. आता मी पण मग जास्त इथं राहिलो नाही मी बाहेर होतो पण मग जेवढं माहिती आहे ना त्याच्यापैकी गावाच्या विकासासाठी काम नाही केलं पण गावात विकास खुंटण्यासाठी बरेचसे कामं केले. आणि ती टाकी तर लई मोठी बांधली त्यांनी. पाण्याची टाकी ती हिंगे वस्तीची टाकी होती पण मग आता ते सत्य पुढे शहाणपणा चालत नाही त्याच्यामुळे ती टाकी मग कशी गेली तिकडं ते गव्हर्नमेंटला आणि त्यांनाच माहिती. हिंगे वस्तीला पाण्यासाठी येत होते. आता नवीन बातमी ऐकली का बा जे दारणेचं पाणी होतं ते 39,000 लिटर पाणी तिने आरक्षित केलं होतं आणि ते सगळं शेतीला वापरलं जातं. बॅकग्राऊंड होतं ते काय होतं हे काहीतरी नेव्ही का कॅप्टन मर्चंट काहीतरी. नाही त्याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही पण इथं सगळे लोक म्हणते ते कॅप्टन होते त्याच्यामुळं मग इथं खूप मोठ्या मोठ्या हस्ती यायच्या. आता समजा चाकणकरबाई सारखं येत आहे मग आम्हाला वाटायचं हा माणूस काहीतरी आहे ना. आम्ही जात नव्हतो पण आमची पण श्रद्धा होती का ईशान्येश्वर देव खूप मोठा आहे. पण मग जेव्हा हे परवा दिवशी सकाळी न्यूजला ऐकलं त्याच्यानंतर खरा साहेबांचे पराक्रम आम्हाला माहीत झाले नाही. तोपर्यंत खराच साहेबांना आम्हाला देवच समजत होतो आम्ही त्यांना. त्याच्यामुळे डायरेक्ट कोट घालून हा काळ्या कोट मधला देव लिंग पछाड बाबा नाव ठेवायला पाहिजे त्याचं. ठीक जाऊ द्या पण गावाचा बिचाऱ्याचा गावाचा काय दोष याच्यात नाही का? गावाचा काही संबंध नाही. गावाच्या म्हणजे शिवजवळच जमीन आहे ती तिथून एक प्लॉट फक्त त्याच्यानंतर पाथरीची हद्द सुरू होती आणि जेव्हा विधी असायची तेव्हा पाथरेचे लोक मिरगावचे लोक सगळे तिथं त्या कार्यक्रमासाठी जायचे. बाबा पण यायचे. बाबा बंगल्यात राहायचे. बाबाच्या बंगल्याच्या आसपास जर पाहिले तर अंड्याच्या टरफलं बाटल्या बिटल्या भरपूर दिसतील तुम्हाला. मग ते VIP पाहुण्यांसाठी होत्या का कोण येत होतं ते आम्हाला तिची कल्पना नाही. बरं मंदिर पण खूप छान आहे आतमध्ये खाली खोलीच आपल्या त्र्यंबकेश्वर सारखी खाली खोली ते मंदिर खूप छान आहे. तिथं गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं. पर्यटन स्थळ आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगायचो आमच्या ईशान्येश्वर मंदिर बघायला या पण मग आता सांगायला आज वाटतं का ईशान्येश्वर मंदिर बघायला यायचंय का बाबाचं पराक्रम पाहायला यायचंय. एक विषय बाबा शक्यतो राहायचे कुठे इथं राहायचे का नाशिकला राहायचे? शनिवार रविवार बाबा इथे राहायचे आणि बाकीचे दिवस ते नाशिकला त्यांचं ते म्हणजे हवा खायला यायचे शनिवारी रविवारी त्यांचे कस्टमर राहायचे शनिवार रविवारी. हा रविवारी कस्टमर सुट्टीचा दिवस राहायचा. हा बरोबर. सकाळीच पासूनच रीग लागलेली असायची त्या त्यांच्या मंदिराजवळ तिथं सगळ्या गाड्या लागलेल्या. जे मेनू आहे तो खरा शनिवार रविवारच इथं खास राहायचं. शनिवार रविवार भरपूर भक्त मंडळी यायची फुलगर्दी राहायची. अच्छा तरी कुठले लोक येत असेल तरी पूर्ण महाराष्ट्रातून यायचे. आता त्याचे काय आता मोठ्या गाडीत यायचे काळ्या काचांमध्ये यायचे बंगल्यात जायचे तिथून बाहेर निघायचे काय. आपण आम्ही ऐकलंय का तिथं कलेक्टर तहसीलदार PI असे मोठे हस्ती यायचे. सगळे येऊन जायचे. त्यांना पण प्रॉब्लेम असता बा मोठ्यांना पण. मग भरपूर प्रॉब्लेम होता ना. आता जेव्हा आमच्या भाऊबंधांनो ती खोटी केस दाखल केली तर पोलीस स्टेशन MSB साहेब त्यांना सांगितलं साहेब ही केस करण्यात तुम्ही करताय लाईटचे खांब चोरलीची केस होती अशी केस कुठं होती का. ते म्हणे आम्हाला दावा आहे आम्हाला हे करायलाच लागन. लाईटची खांब चोरली अशी केस आहे. अशी केस केली होती ती बी कोणत्या पिरियड मध्ये आपल्या कोरोनाच्या पिरियड मध्ये. आणि बाबांचा दबाव असल्यामुळे अधिकारी लोकांना ऍक्शन घ्यायला लागायचे. लागले त्यांना काहीच करता नाही. त्यांना वरून डायरेक्ट येत असेल. वरून फोन यायचे आमच्या समोर फोन यायचे. बापरे बाप. अधिकारी लोकांना नाही ते म्हणायचे की असं करता नाही येणार तर अधिकारी लोकांना फोन आले होते म्हणायचे नाही आम्हाला ऐकायलाच लागन आमच्या बापाचा वरून फोन आहे.
होता का बाबांचा गावात काहीच संबंध नव्हता. बाबा गावात कधी आले नाही. त्यांनी फक्त एकच हस्तक्षेप केला. जे काही अधिकारी असतील, उदाहरणार्थ ग्रामसेवक, तलाठी तात्या, हे जे काय अधिकारी असतील, हे त्यांच्याकडे पहिले जाणार. त्यांना विचारल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही गावातलं. ही त्यांची एवढी दहशत होती खूप. अच्छा. आणि विषय असा झाला त्यातली त्यात दहशत म्हणजे फक्त पैशामुळे दहशत का? पैसा, पॉवर, पैसा होता, पॉवर होता ना साहेब त्यांच्याकडे. सगळं होतं बरोबर. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्यांनी आमच्या गावात काही चांगलं काम केलं किंवा काही आणलं गावामध्ये असं कोणताही काही प्रकार नाही. साहेबांनी आमच्यासाठी कोणत्याही काहीही गोष्टी केलेल्या नाही आहे. उलट गावाचं नुकसान केलेलं आहे त्यांनी. हे मी तुम्हाला आज दिव्यांग प्रहार संघटनेकडून बरोबर असं. त्यानंतर ते नेमकी इथे आल्यानंतर त्यांचं काय काय असायचं नेमकं? आता त्यांचं हे जे प्रकरण आलं समोर, कोण कोण लोक इथे यायचे आणि काय काय ते त्यांच्या लोकांना काय अनुभव यायचा त्यांचा? आता अनुभव म्हणण्याऐवजी विषय असा होता की तिथं VIP लोक यायचे सगळे. VIP म्हणजे कोण? कलेक्टर, IPS, PSI, आयपाय, हायपाय लोक यायचे तिथं. ते मध्ये काय करताय एवढं असं भव्य मंदिर बांधलेलं, एवढं असं आलिशान बांगला आहे त्या माणसाचा. तिथं काय दिसल हो? सर्वसाधारण माणसाला तिथे एंट्री पण नव्हती. बरोबर. नदीमध्ये एक ऑफिस बांधले आणि त्याच्यात आणि त्या तिकडे जायचं आमचं काही कारण नाही. सर्वसाधारण ऑफिसचं काय म्हटलं तुम्ही? नदीमध्ये इमारत बांधली मग तिथे येऊन बसायचे. आमच्या सारख्याचं तिथं जायचं काय? पूर्ण मंदिर अतिक्रमण ते. पूर्ण ते जामनदी, पूर्ण ते मंदिर जे आहे ना बांधलेलं शिवनिका संस्थांचं, ते पूर्ण मंदिर कशात आहे? पूर्ण मंदिर नदीमध्ये, आमच्या जामनदीच्या खोऱ्यात आहे पूर्ण. पण लोक का घेत नव्हते माहिती आहे का? हस्तक्षेप का करीत नव्हते लोक घाबरायचे त्या माणसाला. लोकांना काय वाटायचं, चायला नको बा, चायला हे 2 माणसं जेलमध्ये गेले, आपल्याला नाही पाठवा. बरोबर. आलं का लक्षात? आता समजा आमच्या गावातलेच हिंगे कंपनीचे 2 माणसं जेलमध्ये पाठवले. बरं, त्यांना पाठवल्यामुळं आता त्यांच्याकडे 2 रुपये 4 रुपये ते बिचारे सुटून आले. पण आमच्यासारखा सर्वसाधारण माणूस आपल्याला सारख्याला त्यांना हस्तक्षेप करण्यात काही मजाच नाही ना. आपल्याला सुटू शकत नाही ना म्हणला, कारण या माणसाचे एवढे मोठे अधिकारी आहेत, हे आपण सुटू शकत नाही ना. तिने आमच्या सुलत्यांना त्यांचं वावर सोडून कुठे यावं लागलं? इथे यावं लागलं. बेघर झालं की नाही ते? त्यांना रस्ता नाही दिला. जमीन आमच्या चुलत्याचीच नव्हती. जमीन जरी तुम्ही घेतलेली ठीक आहे, पण ती जमीन आमच्याच क्षेत्रातली ना. बरोबर. गट नंबर आमचेच आहे ना. मग त्या गटातून जायला काय अडचण होती का? ठीक आहे ना, तुम्ही दुसऱ्याला नका जाऊन देऊ, पण आमचे चुलते होते, ते 2-3 चुलते होते, कमीत कमी त्यांना जाण्या येण्यापुरता जरी ठेवला असता रस्ता, तर त्यांना खूप आनंद वाटला असता का नसता? बरोबर. आज ते लेकरं बाळा घेऊन कुठं आहे इथं? बरोबर. त्यांना सगळं सोडून द्यावं लागलं ना. परपंच पूर्ण सोडून द्यावं लागलं ना साहेब त्यांना आज. हा ना, चांगलं घर सोडून इथे यावं लागलं का नाही? गाया बिया सगळं वापावं लागलं त्यांना. ठीक आहे.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.